नमस्कार मित्रांनो, इराणमधलं युद्ध कधी थांबणार या प्रश्नाचं सोपं उत्तर कोणाकडे नाही आहे. हे युद्ध तेलासाठी होतं आहे असं बऱ्याच जणांना वाटतं. हे युद्ध होर्मुझचं आखात उघडण्यासाठी सुरू आहे असं बऱ्याच जणांना वाटतं. पण वास्तविकता खूप गुंतागुंतीची आहे. सामान्य लोकांना असं वाटतं की अमेरिका आपल्या उद्दामपणामुळे किंवा इस्रायलनी अमेरिकेला मूर्ख बनवून या युद्धात ओढल्यामुळे हे युद्ध लढत आहे. पण त्याच्या आतमध्ये जेवढं शिराल आणि जी माहिती तुम्हाला मिळेल तिने तुमचं डोकं सुन्न झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या युद्धात आपण सगळेजण वाटेकरी आहोत. ती वाल्याकुळ्याची गोष्ट आहे ना, त्याच्यामध्ये वाल्याकुळी आपल्या बायको मुलांना सांगतो की मी जे पाप करतो त्याच्यामध्ये तुम्ही सगळे वाटेकरी आहेत, कारण तुम्हाला पोसण्यासाठीच मी हे सगळं करतो. तुम्हाला प्रश्न पडेल की आपला या युद्धामध्ये कसा काय सहभाग आहे. तर तुम्ही आम्ही ज्या गोष्टी वापरतो, ज्या गोष्टीमध्ये गुंतवणूक करतो, या सगळ्या गोष्टी या युद्धाशी जोडल्या गेलेल्या आहेत. आणि म्हणून हे युद्ध थांबणं या परिस्थितीत, या ठिकाणी, महाराष्ट्रातल्या विधानसभेसारखं नाही, या ठिकाणी, इथे, या ठिकाणी असं नाही आहे ते. पण आत्ता ज्या परिस्थितीत आहोत तिथेही युद्ध थांबणं अतिशय अवघड आहे. वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये एक लेख लिहिलेला आहे, मी त्याची लिंक शेअर करतो. पण ज्यांना वाचणं शक्य आहे त्यांनी तो वाचा, चक्रावून टाकणार आहे. त्याच्यात त्यांनी अतिशय स्पष्टपणे म्हटलं की आखाती देश जसं जगाला तेल पुरवतात तसंच जगाला पैसा देखील पुरवतात. आणि हा आखातातला पैसा आपल्याही धमन्यांमधनं वाहतोय. हा पैसा कुठला, तर त्याला सॉव्हरीन वेल्थ फंड म्हणतात. सॉव्हरीन वेल्थ फंड म्हणजे काय, तर एखादा देश त्याच्याकडे जेव्हा सरप्लस पैसा असतो, करातनं गोळा झालेला, व्यापारातनं गोळा झालेला, परकीय चलनातनं गोळा झालेला, किंवा खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या विक्रीतनं मिळणारा पैसा, हा देश इतर उद्योगांमध्ये गुंतवतो. जसं आपण आपला पगाराचा पैसा, धंद्यातनं आलेला पैसा, पूर्वी बरेच जण फक्त फिक्स डिपॉझिटमध्ये पैसा गुंतवायचे, आता शेअरमध्ये, मग शेअरमध्ये, मग म्युच्युअल फंडमध्ये, मग काही त्यातला डेरिव्हेटिव्हजमध्ये, असा डायव्हर्सिफाय करतात, वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवतात. तसा देशही त्यांच्याकडचा अतिरिक्त पैसा वेगवेगळ्या गोष्टीमध्ये गुंतवतात. आणि खास करून आखाती देश, याच्यामध्ये संयुक्त अरब अमिराती जो आपला अतिशय जवळचा देश आहे. MBZ पंतप्रधान नरेंद्र मोदींना भाऊ म्हणतात, मोदी MBZना भाऊ म्हणतात, तीच गोष्ट MBSची आहे. पण या संयुक्त अरब अमिरातीतला पैसा जगभरात गुंतवला गेला आहे. त्याची किंमत 2,70,000 कोटी इतकी आहे. म्हणजे भारताचा GDP हा साधारणतः $4 कोटी इतका आहे. यांचा जो पैसा जगभर गुंतवला गेलेला आहे, यांचं जे फिक्स डिपॉझिट आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, ती $2,70,000 कोटी इतकी आहे. हा पैसा वेगवेगळ्या एंटिटीजद्वारे, ज्या सरकारी यंत्रणा आहेत, सरकारी कंपन्या आहेत, त्यांच्याकडनं हा पैसा जगभरात गुंतवलेला आहे. याच्यामध्ये अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी असेल, ला इमाद असेल, ADQ असेल, ICD असेल, मुबादला असेल. मुबादलानी आता आपल्याकडच्या एका मोठ्या टेलिकॉम कंपनीत, ज्याची सेवा आपण सगळे वापरतो, त्याच्यामध्ये पैसा गुंतवलेला आहे. EIA आहे, MGX आहे, असे बरेच आहेत. तशाच प्रकारे जसा हा UAEचा हा याच्यातला वाटा सगळ्यात मोठा आहे. त्याच्यामध्ये त्यांनी जसे म्हटलं की $2,70,000 कोटी इतका त्याचा विस्तार आहे. हा पैसा त्यांनी जसंही म्हटलं की मॅरियट हॉटेल आहे त्याच्यामध्ये गुंतवलेला आहे. डॉयशे बँक, जर्मन बँक, बलाढ्य जर्मन बँक, त्याच्यामध्ये यांचा पैसा लागलेला आहे. हागेनदाझ जे आईस्क्रीम, सचिन तेंडुलकर त्याच्या मागे काहीतरी त्याचा आवडता आईस्क्रीम होतं, त्या हॅगेनदाझ कंपनी आहे, त्या आईस्क्रीम कंपनीमध्ये त्यांचे पैसे लागलेले आहेत. ला इमाद, त्यांचाही पैसा जर बघायला गेलं तर तो ADQच्या माध्यमातून
त्यांचाही पैसा जगभरात सगळीकडे लागलेला आहे. याच्यामध्ये खास करून ओपन AI जे ChatGPT बनवतं यांनी या लोकांनी मोठ्या प्रमाणात पैसा दिलेला आहे. नंतर जो सौदी अरेबियामध्ये आहे त्यांचेही असेच अनेक ठिकाणी हे पैशाची गुंतवणूक झालेली आहे. याच्यामध्ये सौदीनी स्वतःच्याच देशामध्ये एक नियोम म्हणून शहर बांधायला घेतलेलं आहे. 100 अब्ज डॉलर हे शहर बांधण्यासाठी, जगातलं सगळ्यात अत्याधुनिक भव्य शहर असं त्यांना ते बांधायचं आहे. ते आता अर्धवट अडकलेलं आहे. त्याच्यात जसा पैसा गुंतवलेला आहे तसं ओला उबर आपण वापरतो त्या उबरमध्ये पैसा गुंतवलेला आहे. नंतर ब्रिटनमध्ये असलेले डिपार्टमेंटल चेन स्टोअर डीमार्ट सारखे असतात त्याच्यामध्ये त्यांनी पैसा गुंतवलेला आहे. ही वॉल स्ट्रीटमध्ये सगळी यादी आहे. कुवेतनी तर त्याच्या पलीकडे वजन मारलेली आहे. कुवेतनी तर अनेक इमारती, अनेक लंडनमधल्या अनेक बिल्डिंग मोठमोठ्या, त्याची किंमत प्रचंड मोठी आहे, त्याच्यामध्ये त्यांनी पैसे गुंतवलेले आहेत. अँथ्रोपिक नावाची दुसरी एक AI कंपनी आहे ज्याच्यामध्ये क्लॉड हे जे सगळं आता त्यांचं मॉडेल आहे त्याच्यामध्ये त्यांनी 25 अब्ज डॉलर गुंतवलेला आहे. कोणी वॉर्नर ब्रदर्सचा स्टुडिओ म्हणजे जगातला सगळ्यात मोठा स्टुडिओ आहे त्याच्यामध्ये पैसे गुंतवलेले आहेत. कोणी एम्पायर स्टेट बिल्डिंग अमेरिकेतली ती विकत घेतलेली आहे. मर्सिडेज बेंझमध्ये गुंतवणूक आहे. ब्रिटिश पेट्रोलियममध्ये गुंतवणूक आहे. ब्लॅक रॉक हा जगातलं सगळ्यात मोठे रिअल इस्टेट कंपनी आहे त्याच्यामध्ये पैसा गुंतवलेला आहे. अशी ही यादी फार मोठी आहे. मी भारतातही सर्च केला, अर्थात त्याच्यामध्येही मुख्यतः ChatGPTची माहिती आहे, पण तरी तुम्हाला देणं आवश्यक आहे कारण म्हणजे कुठून देतोय ते सांगून देतोय कारण कदाचित त्याच्यात थोडीशी 19-20 असू शकतं. पण अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीने 8 ते 12 अब्ज डॉलर भारतामध्ये गुंतवणूक केलेली आहे. याच्यामध्ये आपले जे सगळे रस्ते आहेत त्याच्यामध्ये त्यांची गुंतवणूक आहे. भारतातल्या रिअल इस्टेट प्रोजेक्टमध्ये त्यांची गुंतवणूक आहे. बँकिंग आणि कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. यातली ही गुंतवणूक आहे. हे भारताचा स्वतःचा एक नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट फंड जो भारत सरकारचा फंड आहे त्याच्यामध्ये त्यांनी गुंतवणूक केलेली आहे आणि त्याच्याद्वारे ही गुंतवणूक अनेक क्षेत्रामध्ये करण्यात आलेली आहे. अर्थात बघा 8 ते 12 अब्ज डॉलर हा काही फार मोठा आकडा नाही आहे. म्हणजे हे सगळे फंड 1 लाख कोटी डॉलरचे आहेत. त्याच्यामध्ये 1 लाखात 800 1200 हा काही फार मोठा आकडा नाही आहे. पण तरी भारतासाठी हा 8 अब्ज डॉलर 12 अब्ज डॉलर हा मोठा आकडा आहे. मुबादला ही कंपनी आहे, तिने पण ChatGPTच्याद्वारे रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक केलेली आहे. वेगवेगळ्या डिजिटल आणि टेक्नॉलॉजी स्टार्टअप्स भारतातले आहेत त्याच्यात गुंतवणूक केलेली आहे. सौर ऊर्जा आपण आपल्याकडे वापरतो त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होते, त्याच्यामध्ये मुबादलाची गुंतवणूक आहे. नंतर पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंड आहे. मी आता या आणखीन यादी वाचत नाही पण त्याच्यामध्ये भारती एअरटेल, भारतातले अनेक एअरपोर्ट असतील, या सगळ्यामध्ये या आखाती पैशाची गुंतवणूक झालेली आहे. आणि हेच कारण आहे की हे युद्ध आणखीन बराच काळ चालू शकेल कारण बाकीच्या प्रश्नांवर, राजकीय प्रश्नांवर उत्तर मिळू शकतं पण गुंतवणुकीचं काय होणार. कारण जोपर्यंत इराण आखातात समोर बसलाय आणि हा पैसा सगळ्यात जास्त कुठे लागलेला असेल, हा पैसा जगभरात गुंतवण्यात आलेला आहे पण तो सगळ्यात जास्त कुठे गुंतवण्यात आलेला आहे तर तो आखाती देशांमध्येच. ह्या ज्या सगळ्या नवीन नवीन शहरं बांधणं, बुर्ज खलिफासारखे अशा प्रकारचे मोठे रिअल इस्टेट प्रोजेक्ट बांधणं, त्याच्यामध्ये नवीन सगळ्या सोयीसुविधा तयार करणं, तिथे डेटा सेंटर्स आणि हे सगळं बांधणं, याच्यात हा पैसा लागलेला आहे. आणि हा पैशाचा आकडा अक्षरशः म्हणजे सामान्य माणसाचे डोळे बाहेर येतील एवढा हा पैसा आहे. जगात सगळ्यात जास्त पैसा ज्याला सॉवरिन वेल्थ फंड म्हणतात, आपल्याकडे अजून ही सगळी कन्सेप्ट आलेली नाही आहे. पण तसं बघायला गेलं तर चीन सगळ्यात जास्त याच्यात पुढे आहे. अर्थात चीनचा पैसा बराचसा चीनच्या पायाभूत सुविधांमध्येच लागलेला आहे. तो 3,53,000 कोटी डॉलर इतका. कारण चीनचा व्यापारी सरप्लस भरपूर आहे. चीनमध्ये अमेरिकेचे म्हणजे फॉरेन करन्सी US रिझर्व्ह चीनचे भरपूर आहेत. हा पैसा लागलेला आहे. तू म्हणाला हा या पैशाचा युद्ध थांबण्याशी किंवा चालू राहण्याशी काय संबंध आहे. आता बघा जगभरातला जो सगळा शेअर बाजार आहे, शेअर बाजारात जगभरातल्या शेअर बाजारामध्ये जेवढा पैसा आहे तो पैसा 100 रुपये असेल तर त्यातले 56 काही जण म्हणतात 58 रुपये हे एकट्या अमेरिकेच्या शेअर बाजारात लागलेले आहेत. बाकी सगळ्या जगातल्या लंडन, सिंगापूर, टोकियो,
BSE NSE सगळं मिळून बाकीच्या 42-44 रुपये लागलेले आहेत आणि अमेरिकेच्या शेअर बाजारामध्ये 56 का 58 रुपये लागलेले आहेत. एवढा सगळा पैसा अमेरिकेत आहे. या पैशाचं व्हॅल्युएशन ठरतं कसं, तर या ज्या टेक्नॉलॉजी कंपन्या आहेत अमेरिकेतल्या, बिग टेक म्हणतात, त्याच्यामध्ये अँथ्रोपिक आहे, आत्ता नाव घेतलं, पण ओपन AI आहे, मायक्रोसॉफ्ट आहे, गुगल आहे, अल्फाबेट म्हणजे, किंवा मेटा आहे, फेसबुक, या सगळ्यांचं त्यांचं स्टॉक मार्केट व्हॅल्युएशन आहे ते कोणाचं 4 लाख कोटी डॉलर आहे, कोणाचं 3 लाख कोटी डॉलर आहे. NVIDIA असेल, ॲमेझॉन असेल. हे व्हॅल्युएशन कसं एवढं मोठं होऊ शकतं, कारण त्याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या स्तराला त्यांचा विस्तार सुरू असतो, तेव्हा हे आखातातले मोठे फंड असतात, सॉव्हरेन फंड असतात, ते त्याच्यामध्ये गुंतवणूक करतात. 5% गुंतवणूक करतात, 2% गुंतवणूक करतात, पण ज्या रकमेला हे 2% गुंतवणूक केली जाते त्यामुळे सगळ्या कंपनीचा भाव, कारण 2%ला 10 रुपये किंवा 1%ला 10 रुपये, तर सगळ्या कंपनीचा भाव 1000 रुपये, असं साधं त्याचं गणित असतं. आणि त्यामुळे अमेरिकन कंपन्या, त्यांना हे आखाती देशातनं पैसा येतो. म्हणजे हे कसं होतं की आखाती देशांना अमेरिका सुरक्षा पुरवते. ती सुरक्षा पुरवल्यामुळे यांच्याकडे तेल आणि नैसर्गिक वायू आहे, तो तेल बाहेर काढणं शक्य होतं, नैसर्गिक वायू विकणं त्यांना शक्य होतं, त्याच्यातनं त्यांना पैसा मिळतो. तो पैसा ते अमेरिकेतल्या शेअर बाजारात आणि इतर ठिकाणी गुंतवणार, त्यामुळे अमेरिकेची मूल्य वाढतं. ते वाढतं म्हटल्यावर त्याच्यात अमेरिकन पैसे गुंतवतात, जगभरातले गुंतवणूकदार त्याच्यामध्ये पैसे गुंतवतात, पुन्हा ते पैसे आणखीन वाढतात, त्यातला काही वाटा पुन्हा बाहेर येतो. असं हे सगळं चक्र आहे. आणि हे चक्र जर तुटलं तर जगात प्रचंड मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकट होईल. आणि ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे ही सगळी सौदी अरेबिया, UAE, कतार, कुवेत, बहरीन या सगळ्या देशांमध्ये ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. आणि इराण काय करतंय तर त्या छोट्या शहीद ड्रोनद्वारे या सोन्याच्या अंडी देणाऱ्या कोंबडीला मारत नाही आहे, कारण ती मरण्या एवढे ती इराणकडे ताकद नाही आहे, पण या कोंबडीला सोन्याची अंडी देऊ देत नाही आहे. आणि जर या कोंबडीने सोन्याची अंडी दिली नाही तर ही अंडी जगभरात जाणार नाहीत. ती जगभरात गेली नाहीत तर ऑलरेडी जो पैसा लागला आहे त्याचं काय होणार. आणि म्हणून साधं सोपं उत्तर आहे, हे इराणचं युद्ध आहे, ते आत्ता सुरू झालं आहे, पण हे गेले 47 वर्ष हे युद्ध आज ना उद्या कधी ना कधीतरी होणार हे सगळ्यांना माहिती होतं. कारण इराण फक्त अणुबॉम्ब बनवून तो इस्रायलवर टाकणार का, किंवा मग आणखीन काही बायलिस्टिक मिसाईल बनवून UAEवर टाकणार का, हा पुढचा भाग आहे. पण ही जी सगळी व्यवस्था आहे, आणि आता भारतही या व्यवस्थेचा खूप मोठा भाग बनू पाहतोय. अजून आपण पूर्णपणे आत नाही आहोत, पण आपण त्याच्याशी पूर्णपणे जोडले गेलेलो आहोत. तर या व्यवस्थेला धोका कुठला असेल तर पहिले सद्दाम हुसेन होता, मग कदाचित बिन लादेन होता, आणि इराण होता, की ज्यांचं म्हणणं आहे आम्हाला ही व्यवस्थाच नकोय. त्यातले बिन लादेन आणि ISIS वगैरे होतं, त्यांचं वेगळं होतं, त्यांना तर सगळ्या जगातच अंधधुंदी होती. इराणचं म्हणणं होतं आम्हाला सगळ्या मुस्लिम जगावर एक इस्लामिक पद्धतीने राज्य झालं पाहिजे. आणि त्यामुळे इराण यांना सगळ्यांना घाबरवत होता. आत्तापर्यंत हे युद्ध होत नव्हतं, कारण रिस्क मिटिगेट केली जात होती, धोका हा जोखला जात होता. पण आता हे युद्ध सुरू झालेलं आहे. आता जोपर्यंत ही व्यवस्था पुन्हा सुरक्षित होत नाही आणि इराण तयार होत नाही की ही व्यवस्था आहे तशी काम करायला, तोपर्यंत हे युद्ध कोणालाही काहीही वाटलं तरी सुरू राहणार आहे. जर हे युद्ध थांबलं तर इराणला ह्या व्यवस्थेला आम्ही हात लावणार नाही याची खात्री द्यावी लागणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.